कर्नाटक के विजयपुरान में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित कर रहे हैं। सीधे रुख करते हैं। ये जनता जनार्दन तप कर रही है। ये लोग इसलिए तप रहे हैं ताकि 5 साल सुख चैन की जिंदगी जी सके। ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂತಹ ಪ್ರಮುಖರೇ, ಎಲ್ಲ ಶಾಸಕ ಬಂಧುಗಳೇ, ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳೇ ಮತ್ತು ವಿಜಯಪುರದ ನನ್ನ ಬಂಧು ಭಗಿನಿಯರೇ, ಏರ್ ಕಂಡೀಷನ್ ರೂಮಿನಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಕೆಲವರು ಇಲ್ಲಿ ಹಂಗ್ ಅಸೆಂಬ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಪೂರ್ಣ ಬಹುಮತ ಬರಲ್ಲ ಅಂತ ಯಾರು ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನೋಡಬೇಕು। ಈ ಉರಿ ಬಿಸಿಲಿನಲ್ಲಿ ನಾನು ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರು ಆ ಕಡೆ ಜನ ಇಷ್ಟೊಂದು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದನ್ನು ನೋಡಿದರೆ ಜನ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ಬಯಸಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಬಂಧುಗಳೇ। पिछले 7-8 दिन से मैं कर्नाटका के अलग अलग स्थान पे गया हूं और मैंने देखा है कि इस बार कर्नाटका की जनता ने सिर्फ कांग्रेस पार्टी को, इस सरकार को हटाने का, हराने का ही निर्णय नहीं किया है। जनता जनार्दन ने उनको 5 साल की कठोर से कठोर सजा देने का फैसला कर लिया है। ನಾನು ಕಳೆದ 7-8 ದಿನಗಳಿಂದ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇನೋ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಂದೇ ಅಂಶ ನನ್ನ ಗಮನಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಬಂಧುಗಳೇ। ಈ ಬಾರಿ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ 5 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿಯ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಕೆಳಗಿಳಿಸುವುದಷ್ಟೇ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿಲ್ಲ, 5 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಅವರಿಗೆ ಕಠೋರವಾದಂತ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡುವ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಬಂಧುಗಳೇ। अभी तो कांग्रेस पार्टी ने मतदान तक क्या काम करना, मतदाताओं के पास कैसे जाना, ये सारी बातें बंद कर दी है। घर में बैठ गए हैं और उनके मुखिया लोग दफ्तर में बैठ करके सोच रहे हैं कि जब 15 तारीख को चुनाव के नतीजे आएंगे तो कौन से बहाने बताएंगे। ईवीएम ने हरा दिया, क्या कारण से हार गए, क्या हुआ, ये पराजय के कारण बनाने के लिए, ईवीएम को दोष देने के लिए अभी से योजना बना रहे हैं। कांग्रेस